गुरुपौर्णिमा हा दिवस केवळ गुरूंना वंदन करायचा नसतो, तर हा दिवस आपल्या आत्म्याला, आपल्या जीवनाला आणि आपल्या नियतीला नव्याने समजून घेण्याचा असतो. विशेषतः वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमा 2025 ही एक अद्वितीय संधी घेऊन येत आहे. ज्यांनी आजवर संयम, सहनशक्ती आणि न बोलता खूप काही झेललं आहे, त्यांच्या आयुष्यात आता प्रकाशाचा किरण दिसू लागणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वृषभ राशीच्या जीवनात बरेच चढउतार झाले. अनेक वेळा निर्णय घेताना मनात गोंधळ होता. काही इच्छा अपूर्ण राहिल्या, काही संबंध तुटले, काही स्वप्न अर्धवट राहिली. परंतु या सगळ्यांचं एक कारण होतं. तुमचं आत्मबल वाढवण्यासाठी ब्रह्मांडाने ही तयारी घडवून आणली होती. आणि आता गुरूंचा आशीर्वाद हीच ती वेळ आहे, जिथे त्या सगळ्या अनुभवाचं सार तुम्हाला मिळणार आहे. ही गुरुपौर्णिमा म्हणजे वृषभ राशीच्या जन्मकुंडलीत नवचैतन्याचे, नवसंकल्पाचे आणि नवगतीचे बळ उतरवण्याची वेळ आहे. गुरु हा फक्त शाब्दिक मार्गदर्शन नाही, तर तो तुमच्या जीवनाचा आंतरिक दीपस्तंभ आहे आणि त्याचा प्रकाश आता तुमच्या दिशेला लागणार आहे. नंबर 1 आहे संयमाचं फळ मिळणार. दीर्घ काळात पहिलं दिलासादायक उत्तर. तुम्ही खूप वेळा स्वतःला रोखून ठेवलं. मनात खूप गोष्टी असूनही कुणावरही राग न काढता खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला. तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या भावना दाबून इतरांच्या भल्यासाठी निर्णय घेतले. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या काळात तुम्हाला तुमच्या संयमाचं आणि सहनशक्तीचं पहिलं फळ मिळणार आहे. अचानक अशी घटना घडेल की जिथे तुमच्या त्यागाचं कौतुक होईल. तुमच्या अश्रूंमागे असलेली प्रामाणिकता ओळखली जाईल. नंबर 2 आहे गुरुचा आशीर्वाद. घरातील शांततेचा आरंभ. गेल्या काही महिन्यात घरात कधी ना कधी अशांतता होती. काही संवाद तुटले होते, कधी गैरसमज वाढले होते. पण आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात एक वेगळं सकारात्मक वातावरण येईल. जिथे ताण होता तिथे गोडवा निर्माण होईल. घरातील सदस्यांमध्ये समजूत वाढेल. एखादी जुनी गोष्ट मिटेल आणि परस्पर नात्यांमध्ये परत ओलावा येईल. ही गुरूंच्या आशीर्वादांची सुरुवात असेल. नंबर 3 आहे आर्थिक वाट सुलभ होणार. अडथळे दूर होतील. तुमचं आर्थिक जीवन मागील काळात थोडं ताणलेलं होतं. खर्च वाढले होते, पण उत्पन्न तितकं स्थिर नव्हतं. काही निर्णय अर्धवट राहिले होते. आता गुरुपौर्णिमा 2025च्या आसपास अचानक एखादी आर्थिक संधी मिळू शकते. जसं की नवीन काम, एखादं जुनं कर्ज परत मिळणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची वेळ येणं. यामुळे तुमचं मन अधिक शांत होईल आणि भविष्यातील योजनांसाठी उत्साह वाढेल. नंबर 4 आहे आरोग्याबाबत दिलासा. शारीरिक व मानसिक ऊर्जेत वाढ. गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही थकवा, चिंता किंवा शारीरिक अस्वस्थता अनुभवली असेल. रात्री नीट झोप न येणे, विचाराचं ओझं किंवा काही जुनी शारीरिक समस्या सतावत असतील. पण या गुरुपौर्णिमेच्या आधी आणि नंतर तुमच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसेल. झोप सुधारेल, मन प्रसन्न होईल आणि तुमचं शरीर नव्यानं ऊर्जित होईल. यामागे गुरूंची कृपा आणि मनोबल असणार आहे. नंबर 5 आहे गुरूचा संदेश. नवी दिशा मिळणार. तुमच्या मनात सतत एक प्रश्न होता, पुढे काय? अनेक दिवसांपासून तुम्ही एका प्रश्नात अडकलेले होतात. आता गुरुपौर्णिमेच्या काळात एखाद्या पुस्तकातून, संभाषणातून, एखाद्या जुन्या व्यक्तीच्या भेटीतून किंवा अंतर्मनातून तुम्हाला तुमचं पुढचं पाऊल स्पष्ट होईल. एखादी गोष्ट अशा पद्धतीने समोर येईल की तीच तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. गुरु तुमच्यासाठी नवीन दिशा उघडतील. जिथे गोंधळ नसेल, फक्त स्पष्टता असेल. नंबर 6 आहे जुनी इच्छा पूर्ण होणार. योग्य वेळ आली आहे. तुम्ही मनात एक अशी इच्छा बाळगून होता जी फार काळ पूर्ण झाली नाही. ही इच्छा कधी तुम्ही बोलून दाखवली नव्हती, पण ती मनात खोलवर रुजली होती. आता ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. ही इच्छा कदाचित एखादं नातं पुन्हा सुरू होणं, एखादी मालमत्ता मिळणं किंवा एखादी संधी समोर येणं अशा स्वरूपात असेल. तुम्हाला वाटेल गुरु माझं ऐकत होते, हे खरं आहे. नंबर 7 आहे शांततेचा स्पर्श. मनातील खळबळ थांबणार. वृषभ राशीच्या मनात गेल्या काही काळात एक बेचैनी होती. काहीतरी चुकतंय, काहीतरी अपूर्ण आहे असं वाटत होतं. ही बेचैनी तुम्हाला शांत बसू देत नव्हती. गुरुपौर्णिमेच्या काळात एक अशी अंतर्गत शांतता येईल की सगळं व्यवस्थित आहे असं वाटू लागेल. मन स्थिर होईल, विचार स्पष्ट होतील आणि तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वावर समाधान वाटू लागेल. ही शांतता म्हणजे गुरूंची खास गुरुदक्षिणा असेल. नंबर 8 आहे जुना ऋणानुबंध संपेल. नवं पान उघडेल. एखादं नातं, एखादी जबाबदारी किंवा एखादी मानसिक गुंतवणूक जी खूप काळ मनात होती, ती आता गुरूंच्या कृपेने संपुष्टात येईल. तुम्ही त्या भावनिक ओझ्यातून मुक्त व्हाल. काही लोक तुमच्या जीवनातून आपोआप दूर जातील आणि काही गोष्टी आपणहून बंद होतील. पण त्या गोष्टींचं जाण म्हणजेच शेवट नसून एक नवं आणि सकारात्मक जीवन प्रवास सुरू होण्याची खूण असेल.
आता गुरुपौर्णिमा 2025साठी काही विशेष उपाय आहेत. वृषभ राशीने करावेत असे साधे पण प्रभावशाली उपाय. गुरुपौर्णिमेच्या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींनी जीवनात सकारात्मक बदलासाठी काही उपाय करणे अत्यंत उपयुक्त ठरेल. हे उपाय आध्यात्मिकदृष्ट्या तुमचं बळ वाढवतील आणि गुरूंच्या कृपेचा अधिक प्रभाव तुम्हाला लाभेल. नंबर 1 आहे, एखाद्या वृद्ध गुरुसम विचार करणाऱ्या व्यक्तीला आदराने वंदन करा. कोणत्याही अनुभवी ज्ञानदायी व्यक्तीच्या चरणी फूल अर्पण करा किंवा मनापासून वाकून नमस्कार करा. ही नम्रता गुरुच्या कृपेला आकर्षित करते. नंबर 2 आहे, ओम गुरवे नमः हा जप करा दररोज किमान 108 वेळा. हा मंत्र तुमच्या जीवनात गुरुतत्व जागृत करतो. विशेषतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्य उगवल्यानंतर 15 ते 20 मिनिटे मनापासून जप करा. नंबर 3 आहे, झेंडूच्या फुलांनी गुरुपूजन करा. झेंडू हे गुरुचं प्रिय फूल मानलं जातं. तुम्ही घरात किंवा मंदिरात एखाद्या गुरुप्रतिमा, ज्ञानदायी ग्रंथ किंवा देवमूर्ती पुढे झेंडू अर्पण करा. नंबर 4 आहे, गोड अन्न किंवा फळे एखादा साधू किंवा ज्येष्ठ व्यक्तीस दान करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू साधू, वृद्ध किंवा ब्राह्मण व्यक्तीला सणासुदीचं जेवण, फळ किंवा मिठाई द्या. ही गुरुदक्षिणा मानली जाईल. नंबर 5 आहे, आपल्या आई वडिलांना किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना धन्यवाद द्या. आई वडील हेच पहिले गुरु. त्यांना प्रेमाने मिठी मारा, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांचे अनुभव ऐका. यातूनही गुरुतत्व सक्रिय होतं. नंबर 6 आहे, गाईला गूळ आणि चारा खाऊ घाला. गुरु हा धर्म, नीतिमत्ता आणि करुणा याचं प्रतीक आहे. गाईला अन्न देणं हे पुण्याचं काम समजलं जातं. हे तुमचं ग्रहबल सुधारतं. नंबर 7 आहे, आपलं ज्ञान कुणातरी गरजू व्यक्तीशी शेअर करा. तुमच्याकडे असलेले एखादं कौशल्य, अनुभव किंवा शैक्षणिक ज्ञान इतरांना शिकवा. हे देखील गुरुदक्षिणेचं एक रूप आहे. नंबर 8 आहे, पिवळ्या वस्त्राचं दान करा किंवा स्वतः पिवळं परिधान करा. पिवळा रंग हा गुरुचा रंग आहे. या दिवशी पिवळ्या वस्त्रामध्ये गुरूंची विशेष कृपा मिळते. पिवळा शाल, वस्त्र किंवा टॉवेल गरजू व्यक्तीस द्या. नंबर 9 आहे, भूतकाळातल्या चुकांसाठी क्षमा मागा. गुरुपौर्णिमा ही आत्मशुद्धीची वेळ आहे. मनातल्या मनात आपल्या चुका स्वीकारून गुरूंना माफ करण्याची आणि स्वतःला माफ करण्याची भावना ठेवा. नंबर 10 आहे, कमीत कमी एक संकल्प करा आणि तो नियमितपणे पाळा. जसं की दररोज एक पान धार्मिक ग्रंथाचं वाचेन किंवा दररोज एक चांगलं कार्य करेन. हा संकल्प म्हणजेच तुमचा गुरूंना दिलेला शब्द असेल. या गुरुपौर्णिमेने वृषभ राशीच्या जीवनात एक खोल, स्थिर आणि आत्मशुद्धीने भरलेले बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य दिलं आहे. ही वेळ आहे जिथे जुन्या जखमा भरू लागतील, मनातील शांतता परत येईल, जीवनाबद्दलची नव्याने समज निर्माण होईल. तुमच्या आत्ताच्या अवस्था पाहता तुम्ही फार काही गमावलेलं आहे, पण त्याच वेळी तुम्ही खूप काही शिकलेले आहात. आता गुरूंच्या कृपेने त्या शिक्षेचं फळ मिळेल. नवे दरवाजे उघडतील, नवे मार्ग सापडतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये असलेले सामर्थ्य पुन्हा अनुभवायला मिळेल. गुरुपौर्णिमा 2025 तुम्हाला एक शिकवण देऊन जाईल की कोणत्याही अंधारानंतर प्रकाश येतोच आणि कोणत्याही सहनशक्तीच्या पाठीमागे गुरूचं वरदहस्त असतं. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि गुरूंना हृदयातून नम्र वंदन करा. कदाचित तुमचं खरं आयुष्य जे गुरूंनी लिहिलं आहे ते आता खरंच सुरू होणार आहे, एका नव्या प्रकाश वाटेवर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.